नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण पीएम किसान योजना यासाठीचं एक नवीन अपडेट पाहणार आहोत की आता 18वा हप्ता मिळणार आहे, तर त्या संदर्भात अगोदर काही 5 कामे पूर्ण करायची आहेत। तर ती कोणती 5 कामे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील 5 कामे करायची आहेत। तर त्यातलं पहिलं काम म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करायचं आहे। म्हणजे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे बँक अकाउंट दिलेलं आहे, तर त्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं। त्यानंतर ह्या योजनेसाठीचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार सीडिंग करणं। कारण हे जे पैसे असणार आहेत ते ऑनलाईन येणार आहेत, त्यामुळे आधार कार्ड लिंक केल्यानंतर ते तुमच्या बँक अकाउंटला सीडिंग आहे का हे चेक करणं आणि नसल्यास ते करून घेणं। पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुमचं जे 3 नंबरचं काम आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। ते तुमच्या बँक अकाउंटला डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे चेक करणं किंवा नसल्यास तुमचे अकाउंट डीबीटी करून घेणं। कारण हे जे पैसे येणार आहेत ते ऑनलाईन येणार आहेत, ते डीबीटीद्वारे येणार आहेत। अकाउंटला जर आधार कार्ड लिंक असेल, सीडिंग केलेला असेल आणि अकाउंट जर डीबीटी असेल तर पैसे येण्यास काही अडचण येणार नाही। त्यामुळं अकाउंट हे डीबीटी असायला हवं, डायरेक्ट बँक ट्रान्सफर। त्यामुळे ते डीबीटी अकाउंट करून घ्या। 4 नंबरचं जे काम आहे ते ई-केवायसी करणं। केवायसी केल्या नसल्यास ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या, कारण मागे पण ई-केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी 5वं महत्त्वाचं काम आहे, पीएम किसानचं जे पोर्टल आहे त्यावरती जाऊन तुम्हाला नो युअर स्टेटस चेक करायचं आहे। तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला ही महत्त्वाची 5 कामे पूर्ण करून घ्यायची आहेत, कारण पैसे येण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। ज्या शेतकऱ्यांची ही 5 कामे राहिलेली आहेत त्यांनी ती लवकरात लवकर करून घ्या। माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।